तर कसे आहात सगळे? आज आपण सेकंड लेक्चर स्टार्ट करूया ऑफ ओरिजिन अँड एव्होल्युशन ऑफ लाईफ. कालच्या लेक्चरला आपण पाहिलं होतं की लाईफ ओरिजिनेट कशी झाली ह्याच्या वेगवेगळ्या थिअरीज बघितल्या, स्टार्टिंग फ्रॉम युअर थिअरी ऑफ स्पेशल क्रिएशन, देन पॅन्सपर्मिया थिअरी किंवा त्याला आपण कॉस्मोझोइक थिअरी म्हटलो. देन वी टॉक्ड अबाउट थिअरी ऑफ बायोजेनेसिस गिवन बाय एरिस्टॉटल, त्याला डिसप्रूव्ह केली गेली बाय थिअरी ऑफ बायोजेनेसिस विथ द हेल्प ऑफ लुईस पाश्चर. आणि मग इव्हेंच्युअली वी केम टू अ व्हेरी बिग कन्क्लुसिव्ह थिअरी, दॅट इज थिअरी ऑफ केमिकल एव्होल्युशन गिवन बाय जेबीएस हाल्डेन अँड ओपॅरन. आजच्या लेक्चरला आपण बघणार आहोत की ती जी थिअरी आहे केमिकल थिअरी, त्याचं एक प्रूफ आपल्याला की एक सपोर्टिंग एक्सपेरिमेंट होता, दॅट वॉज गिवन बाय युरे अँड मिलर. तो स्टॅनली एल मिलर नावाचे सायंटिस्ट आणि सोबतच त्यांच्या होते हॅरोल्ड सी युरे, प्रोव्हाइडेड द फर्स्ट एक्सपेरिमेंटल एव्हिडन्स इन सपोर्ट ऑफ केमिकल एव्होल्युशन थिअरी ऑफ ओपॅरन. तर त्यांनी काय केलं तर हा एक डिझाईन बनवला होता, एक ग्लास अपॅरेटस बनवला होता. ह्याला इलेक्ट्रिक डिस्चार्ज किंवा स्पार्क डिस्चार्ज अपॅरेटस म्हणतात. व्हॉट इज इट कॉल्ड? स्पार्क डिस्चार्ज अपॅरेटस. हे अपॅरेटस वॉज फर्स्ट स्टेरलाइज. आता एक्सपेरिमेंट करायचं म्हटलं तर सगळ्यात पहिलं आपल्याला काय करायला लागत होतं? स्टेरलायझेशन. त्यातलं सगळं एअर काढून घ्यायचं. तो व्हॅक्यूमच्या मदतीनं एव्हरी एअर हॅज बीन टेकन आउट, एअर हॅज बीन आउट अँड द कंडिशन्स वर क्रिएटेड स्टेरलाइज्ड. स्टेरलाइज्ड का केलं होतं? बिकॉज कुठलाच ऑर्गॅनिझम त्याच्या आतमध्ये नसावा, कारण की हे एक्सपेरिमेंट प्रूफ करणार आहे की लाईफ ओरिजिनेट झाली. जेव्हा लाईफच नव्हती त्या टायमिंगला, तेव्हाच बोलायचं म्हटलं ह्याच्या आतमध्ये एखादा ऑर्गॅनिझम ट्रॅप असेल तर आपला एक्सपेरिमेंट डायरेक्ट खराब होणार आहे. तो सुरुवातीपासूनच त्या एक्सपेरिमेंटमध्ये कुठलाही ऑर्गॅनिझम नसावा. ठीक आहे. त्याच्यानंतर आता बघा काय काय आपण ठेवलं याच्यात. सो वी प्रोव्हाइडेड 4 मॉलिक्युल्स, मिथेन, अमोनिया आणि वॉटर आणि हायड्रोजन गॅस पण होता त्याच्यामध्ये. मिथेन, अमोनिया आणि वॉटर आपण स्पेसिफिक रेशोमध्ये यूज केला होता. त्यांनी दिला बघा. was first sterilized and evacuated. Methane, ammonia and hydrogen gas. Methane, ammonia and hydrogen gas were given in your 1:2:2 ratio मध्ये. So methane 1, ammonia 2, water was in very high amount and hydrogen gas was also in 2. So ह्यांचा रेशो आपण ठेवला होता बघा. Methane, ammonia and hydrogen gas were pumped in proportion of 1:2:2 into the glass chamber. A tube carrying water vapors was also connected. बघा इथे बॉइलिंग वॉटर एक्झिस्ट करतं, इथे बॉइलिंग वॉटर एक्झिस्ट करतंय. आणि का बरं बॉइलिंग वॉटर? कारण की त्यावेळेस हाय टेम्परेचर होता अर्थचं, आणि त्या अर्थच्या हाय टेम्परेचरमध्ये तुम्हाला ऑब्झर्व होईल की पाणी भरपूर होतं बट गरम होतं पाणी, है ना. तो हे ते रिप्रेझेंट करणार आहे. आता पुढे अ ट्यूब कॅरिंग वॉटर वेपर्स वॉज ऑल्सो कनेक्टेड टू द चेंबर. लाइटनिंग इफेक्टला देण्यासाठी इथं आपण काही इलेक्ट्रोड्स यूज केले. युजली आपण टंगस्टन इलेक्ट्रोड्स यूज करतो, जे ऑलमोस्ट 70,000 वोल्टेजला ठेवलं गेलं. 70,000 वोल्टेज. किती? 70,000 वोल्टला आपण ते ठेवलं होतं. ठीक आहे. नाव तो लाइटनिंग इफेक्ट वॉज मिमिक्ड बाय इलेक्ट्रिक डिस्चार्ज बाय कार्बन आर्क स्पार्क. अच्छा ठीक आहे. आता टंगस्टन तर सांगितलंच, बट वी कॅन ऑल्सो यूज कार्बन आर्क स्पार्क. हाई व्होल्टेज देण्यासाठी. द प्रोसेस ऑफ इव्हॅपोरेशन अँड प्रेसिपिटेशन वॉज ऑल्सो सिम्युलेटेड बाय द यूज ऑफ हीटिंग मॅन्टल अँड कंडेन्सर रिस्पेक्टिव्हली. इथून हीट होणार आणि इथून कंडेन्सरनं तो लगेच परत काय होणार? प्रेसिपिटेट होणार, पाणी म्हणजे कंडेन्स होणार. इथनं वेपर्स बनवतो, इथनं परत आपण त्याला लिक्विड बनवतो, वेपर बनवतो, लिक्विड बनवतो, वेपर बनवतो, लिक्विड बनवतो. ठीक आहे. नेक्स्ट. So the mixture of methane, ammonia, hydrogen was exposed continuously to this electric discharge for several days, causing the gas to interact, after which these were condensed. मग काय होणार? इथे बघा, हा वॉटर वेपर गेला आतमध्ये, इथे येणार वॉटर वेपर. हे सगळे मॉलिक्युल्स ह्याच्या आतमध्ये आहेत. कार्बन स्पार्क यूज केलेला आहे आपण. आता ते करत असताना तुम्ही त्याच्यामध्ये बघणार की हे मॉलिक्युल्सने वेगवेगळ्या प्रकारचे रिॲक्शन्स दिले आणि त्याच्यामध्ये काही कंपाऊंड्स, ऑर्गॅनिक कंपाऊंड्स तयार झाले. आणि केमिकल एव्होल्युशन एकच सांगतंय की ऑर्गॅनिक कंपाऊंड्स तयार होणं गरजेचं होतं. काय गरजेचं होतं? ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. मग त्यांनी दाखवलं प्रिमिटिव्ह कंडिशनच्या मदतीनं ऑर्गॅनिक कंपाऊंड्स तयार झाले. बरं तयार झाले, पण सगळे अजून बी गॅस फॉर्ममध्ये. मग इथं काय? इथं थंड वॉटर, कूल वॉटर आतमध्ये येतोय कंडेन्सरमध्ये आणि परत बाहेर जातोय, हॉट म्हणून बाहेर जातोय. तर त्याने टेम्परेचर काढून घेतलं आणि सगळे हेतले जे गॅसेस होते ना आतमध्ये, ते काय झाले? वॉटर ड्रॉपलेट्समध्ये मिक्स झाले आणि ह्या यू ट्यूबमध्ये
यू शेप ट्यूब असते याच्यामध्ये जमा झाले आणि मग इथनं आपण तो सॅम्पल बाहेर घेतला आणि चेक केलं तर ह्याच्यामध्ये वेगवेगळे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स पाहायला मिळाले, जसं की त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अमायनो ॲसिड्स पाहायला मिळाले, काही शुगर्सही मिळाले, तुम्हाला युरिया पण मिळाला आणि इवन लॅक्टिक ॲसिड पण मिळाला. काय मिळालं? लॅक्टिक ॲसिड. तो कळतं का? सो ह्याच्यामध्ये तुम्ही मिथेन, अमोनिया, वॉटर आणि हायड्रोजन गॅस ठेवला होता, बट इथे यूट्यूबमध्ये काय मिळालं? काय मिळालं? ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. सो जी आपली पहिली स्टेप होती ना, सिंपल मॉलिक्युल्स जे होते आपले मिथेन, अमोनिया, वॉटर आणि हायड्रोजन गॅस, ह्यांच्या मदतीनं तुम्हाला पहिले सिंपल मॉलिक्युल्स मिळाले जे इथं ह्या एक्सपेरिमेंटनं प्रूफ करून दिलं. तो बघा, द लिक्विड कलेक्टेड इन द U-tube turned brown. Chemical analysis of this liquid reported the presence of simple organic compounds, urea, amino acids, lactic acids, etc. This experiment strongly supports that simple molecules present in the Earth's early atmosphere combined to form ऑर्गॅनिक बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ लाईफ. आणि ह्यांच्या हे सगळे जे सिंपल मॉलिक्युल्स बनले असतील ना, तेच बिल्डिंग ब्लॉक्स असणार आहेत. ठीक आहे, समजलं? सो हे लक्षात घ्या, हे जे डायग्राम आहे हे तुम्हाला आलं पाहिजे ड्रॉ करायला, तुमच्या थिअरी एक्झामसाठी इम्पॉर्टंट. ठीक आहे, तो प्रॅक्टिस करून घ्या. रेशिओ इम्पॉर्टंट आहे MCQ साठी, व्होल्टेज इम्पॉर्टंट MCQ साठी. ठीक आहे, आणि काय काय बनलं हे इम्पॉर्टंट आहे MCQ. क्लिअर आहे? आय होप इथपर्यंत पहिलं क्लिअर असेल. चला नेक्स्ट. आता नेक्स्ट क्वेश्चन आलता की व्हॉट कुड हॅव बीन अ जेनेटिक मटेरियल ॲट दॅट टाइम. आज आपल्याला माहिती आहे ऑल ऑर्गॅनिझम्स हॅज DNA ॲज जेनेटिक मटेरियल. बरोबर? ओनली म्हणण्यापेक्षा मोस्ट, नाव मोस्टली प्लांट व्हायरसेस हॅज RNA ॲज जेनेटिक मटेरियल. बरोबर? RNA हॅज जेनेटिक मटेरियल. आता ते असताना क्वेश्चन असा होता की नक्की जेनेटिक मटेरियल त्या टायमिंगला कोण होतं. आज तर DNA मॅक्सिमम ऑर्गॅनिझममध्ये DNAच आहे आणि काहीच व्हायरसेसमध्ये तुम्हाला RNA जेनेटिक मटेरियल. सो हे डिस्कवर करण्यासाठी, हे अंदाज लावण्यासाठी भरपूर सायंटिस्ट कंट्रीब्यूट केले. फ्रान्सिस क्रिस असेल, चच असेल, अल्टमॅन असेल, तर ह्या सगळ्यांनी कंट्रीब्युशन केलं आणि एक नवीन कन्सेप्ट निर्माण झाला, दॅट इज RNA वर्ल्ड हायपोथेसिस. हा RNA वर्ल्ड हायपोथेसिस सांगतो की त्या प्रिमिटिव्ह टाईममध्ये जुन्या ऑर्गॅनिझम्समध्ये तुम्हाला काय पाहायला मिळेल? RNA. कारण RNA ॲज द जेनेटिक मटेरियल, बट RNA बिंग अनस्टेबल, नंतर ऑर्गॅनिझम्सनं अडॅप्ट केलं DNA ला ॲज अ जेनेटिक मटेरियल. बट अर्ली टाइम पिरियडमध्ये RNA हा जेनेटिक मटेरियल होता हे सांगण्यात आलं. आता त्यासाठी त्यांनी काही लॉजिक्स ही दिले की बाबा असं रँडमली नाही सांगितलं, त्यांनी काही लॉजिक्स पण दिले की व्हाय RNA इज द जेनेटिक मटेरियल. तो पाहूया. So O'Parent-Haldane theory and Miller-Urey experiment gave us an understanding that path of origin of life on earth goes from non-living to living. बरोबर? नॉन-लिव्हिंग कडनं लिव्हिंग कडे लाईफ ओरिजिनेट झाली हे तर क्लिअर सांगितलं गेलं कुणाच्या? हाल्डेन ओपॅरेनची थिअरी आणि मिलर युरेचा एक्सपेरिमेंट. बट बघा, हे काय गरजेचं आहे की आता तुम्ही बघितलं की पहिला ऑर्गॅनिझम तयार झाला असेल, बरोबर? त्या पहिल्या ऑर्गॅनिझमने दुसरे आता ते नवीन ऑर्गॅनिझम तयार करून दिले, तर ह्याच्यामध्ये एक फिनॉमिना पाहायला मिळेल, सिमिलर ऑर्गॅनिझम तयार होणार. काय तयार होणार? सिमिलर ऑर्गॅनिझम तयार होणार. म्हणजे याला आपण म्हणतो लाईक बिगेट्स लाईक. म्हणजे याचा अर्थ काय? हत्तीला हत्तीचंच लिकरू आहे, माणसाला माणसाचं लिकरू आहे, कुत्र्याला कुत्र्याचंच लिकरू आहे, आंब्याच्या झाडाचं सीड लावलं तर आंब्याचं झाडच येते. लाईक बिगेट्स लाईक. आता जर लाईक बिगेट्स लाईक आणायचं असेल, नेक्स्ट जनरेशन पण प्रिव्हियस ऑर्गॅनिझम सारखाच दिसला पाहिजे, तर ह्यासाठी कुणीतरी त्या प्रिव्हियस ऑर्गॅनिझमची इन्फॉर्मेशन कॅरी केली पाहिजे. आणि तो ऑर्गॅनिझम मधला तो मॉलिक्यूल किंवा तो केमिकल जो त्याची इन्फॉर्मेशन कॅरी करेल आणि नेक्स्ट जनरेशनला आहे तसा सिमिलर बनवण्यासाठी ती इन्फॉर्मेशन पास ऑन करेल, तो मटेरियल असतो, त्याला म्हणतो आपण जेनेटिक मटेरियल. ठीक आहे? तो बघा, तो लाईक बिगेट्स लाईक नेसेसिटेट्स द प्रेझन्स ऑफ स्टेबल जेनेटिक मटेरियल.
अँड सेल्युलर मशिनरी टू कॅरी आउट रुटीन ऍक्टिव्हिटीज इसेन्शियल फॉर सर्वायवल. मग असा एक मॉलिक्यूल पाहिजे जेनेटिक मटेरियल जो स्टेबलही पाहिजे आणि सगळे मशिनरी इन्फॉर्मेशन पण कॅरी करतोय फॉर सर्वायवल. समजतंय? फॉर सर्वायवल. आता बघा कसं सांगितलं. वी आर ऑल्सो अवेअर दॅट सर्टन प्रोटीन्स विच वी कॉल एन्झाइम्स कॅटलाइज द केमिकल रिॲक्शन इन द सेल. आता क्वेश्चन लय सिंपल होता. पहिला DNA होता की RNA किंवा प्रोटीन पण कोण जेनेटिक मटेरियल सुरुवातीला असेल? आज तर माहिती आहे DNA. प्रोटीन सगळे कॅटाबॉलिक रिॲक्शन्स घडवून आणायचा त्या टायमिंगला, त्या टायमिंगपासूनच त्यानं सगळे रिॲक्शन्स घडवून आणल्या. पण रिॲक्शनमध्ये जर इन्व्हॉल्व होत असेल तर तेवढा स्टेबल तर नाहीये, तर नक्कीच प्रोटीन नाहीये. मग क्वेश्चन आता आलता DNA RNA ह्याच्यातला कोण जेनेटिक मटेरियल? DNA आणि RNA ह्याच्यातला कोण जेनेटिक मटेरियल असेल पूर्वी? आज मॅक्सिमम DNA. हे तुम्ही मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स मध्ये पण एक्सपेरिमेंट शिकताल. कोणाकोणाचे एक्सपेरिमेंट होतं? ग्रिफिथचं एक्सपेरिमेंट होतं, ॲव्हरी मॅक्लिओड मॅकार्टीचं एक्सपेरिमेंट होतं, हर्शी आणि चेसचं एक्सपेरिमेंट होतं, ज्याच्यातनं आपण DNA ॲज अ जेनेटिक मटेरियल डिस्कवर केलं होतं. बरं. बट आज क्वेश्चन इथं आपल्या समोर होता की नक्की DNA RNA मधला जुना मटेरियल कोण होता? तो बघा. So it was in 1980 that Sidney Altman and Thomas Church independently found that RNA can also act as biocatalyst. So आज आपण म्हणतो फक्त 99% एन्झाईम ह्या प्रोटीन न बनल्यात, 1% एन्झाईम ह्या आपल्या आज माहिती आहे आपल्याला की RNA न बनल्यात. आणि ते डिस्कवर कोणी केलं? अल्टमॅन अँड सेचनं. ठीक आहे. सो दिस कॅटालिटिक RNA इज कॉल्ड एज, ह्या RNAs ला आपण म्हणतो रायबोझाईम्स. आणि यासाठी या डिस्कवरीसाठी अल्टमॅन अँड चर्चला नोबेल प्राइज मिळालं होतं 1989ला. कधी? 1989ला नोबेलही मिळालं बिकॉज दे डिस्कवर्ड रायबोझाईम्स. पण तुम्ही म्हणताल सर ह्याचं काय एवढं सिग्निफिकन्स आहे की रायबोझोम हुडकलं म्हणून आपण डायरेक्ट म्हणायचं का की RNA पूर्वी जेनेटिक मटेरियल होता? तर हो, कारण की आज एखाद्या ऑर्गॅनिझमच्या सेलच्या ऍक्टिव्हिटीमध्ये आपण पाहिलं, आज एखाद्या आपण ऑर्गॅनिझमच्या सेलच्या ऍक्टिव्हिटीमध्ये पाहिलं तर मॅक्सिमम सर्व रिॲक्शन जे असतात ते RNAच्या भोवतीच फिरतात. म्हणजे काय? बघा, हा DNA. DNAचं एकदा आपण ट्रान्सक्रिप्शन केलं की तुमचं तयार होतो mRNA, तुमचं तयार होऊ शकतो tRNA, तयार होऊ शकतो rRNA. आणि हे सगळे RNAs आपण डायनेमिक मॉलिक्युल्स आहेत जे यूज करतो प्रोटीन बनवायला. आणि प्रोटीन्स कशासाठी रिस्पॉन्सिबल असतात? एक्सप्रेशनला. कशाला? ठीक, कशाला रिस्पॉन्सिबल आहेत? एक्सप्रेशन. सो आजही सेलच्या सगळ्या रिॲक्शन्स कुणाच्या भोवती फिरतायत? RNAच्याच भोवती फिरतात. एक्सप्रेशन कोणाच्या भोवती फिरतात? RNAच्या भोवती. सो वी कॅन से फ्रॉम दिस कन्क्लुजन दॅट RNA वॉज द मॉलिक्युल विच वॉज कॅरिंग इन्फॉर्मेशन फर्स्ट. मग तुम्ही म्हणताल सर आज DNA काय, मग RNA का नाही आज पण? तर काय झालं? दोन रिक्वायरमेंट होत्या. पहिली रिक्वायरमेंट अशी होती की व्हेरिएशन्स पटापटा झाल्या पाहिजेत, फास्ट झाल्या पाहिजेत. कशा झाल्या पाहिजेत? फास्ट. आणि स्टेबिलिटी जर बघायला गेली तर स्टेबिलिटीमध्ये तुमचा DNA हा लय बेटर आहे. पण पूर्वीचा टाइम आहे ना, आणि त्या टायमिंगला स्टेबिलिटी नको होती. त्या टायमिंगला व्हेरिएशन्स पटापटा आल्या पाहिजे होत्या. आणि मग जो व्हेरिएशन देऊ शकतो तो होता RNA. तो RNA पूर्वी काय होता? अडॅप्टेड ॲज द जेनेटिक मटेरियल और मॉलिक्यूल टू स्टोअर द इन्फॉर्मेशन. मग ते व्हेरिएशन्स होत गेले, ऑर्गॅनिझम्सचे व्हेरिएशन्स तयार होत गेले, डायव्हर्सिटी निर्माण होत गेली. मग हळूहळू ऑर्गॅनिझम्सनं DNAला अडॅप्ट केलं ॲज अ जेनेटिक मटेरियल. का? तर आता इनफ व्हेरिएशन्स निर्माण झाल्यात टू मेंटेन द इकोसिस्टम, म्हणून DNA गॉट ॲज अ स्टेबल मॉलिक्यूल ॲज अ जेनेटिक मटेरियल. समजलं? सो पहिलं रिझन तर हेच आहे. दुसरं रिझन काय होतं? RNAला जेनेटिक मटेरियल म्हणून एक्सेप्ट करायचं बाय सेल्स वॉज DNA टू RNA जायला एनर्जी लागते, आणि मग RNA टू प्रोटीन किंवा एक्सप्रेशन बनवायला पण एनर्जी लागते. सो इकडून DNA पासनं एक्सप्रेशन करून घ्यायचं म्हटल्यावरती हाय एनर्जी इज रिक्वायर्ड, बट RNA टू एक्सप्रेशन करून घेणं म्हणजे लो एनर्जी. सो लेस एनर्जी रिक्वायर्ड. So these might be the two reasons for RNA being the initial genetic material. पहिला variations fast देईल, दुसरा less energy is required to give an expression as compared to DNA. So हे दोन major reasons असे consider केले जातात ज्याकरिता ऑर्गॅनिझम्सनं RNA ला सुरुवातीचं जेनेटिक मटेरियल म्हणून ठेवलं होतं.
समजलं? हे क्लिअर आहे? हे क्लिअर आहे? शुअर? नेक्स्ट रीड करता बघा. So this discovery provided an important support for RNA world hypothesis. The hypothesis suggests that, काय सजेस्ट करते बघा बरं, suggest that early life must have been based exclusively on nucleic acid, most probably RNA. And it was first proposed by Carl Woese, Francis Crick and Leslie Orgel in 1960. Long before राइबोसोम डिस्कवर व्हायच्या अगोदरच त्यांनी थेरी सांगून दिली होती की तुमचा प्रोबेबली RNA हा जेनेटिक मटेरियल असणार आहे. कळतंय? नेक्स्ट, फॅक्ट इज दॅट RNA इज फाउंड अब्युडंटली इन ऑल लिव्हिंग सेल्स. इट इज स्ट्रक्चर रिलेटेड टू DNA. DNA स्ट्रक्चर रिलेटेड आहे. अँड चेंज ऑफ RNA कॅन इव्हॉल्व और अंडरगो म्युटेशन, रेप्लिकेट अँड कॅटलाइज रिएक्शन्स. ऑल सपोर्ट दिस हायपोथेसिस. एवढे सगळे बेनिफिट्स आहेत. म्युटेशन मी सांगितलं, रेप्लिकेट होऊ शकतो. ठीक आहे, रेप्लिकेट होऊ शकतो. त्याच्यानंतर कॅटलिसिस पण परफॉर्म करत आहे. त्याच्यानंतर ते पटापटा इव्हॉल्व करू शकतो. मी हेच म्हणलं ना, जर इव्हॉल्व करू शकतो म्हटलं याचा अर्थ पटापटा म्युटेट करणार आहे, व्हेरिएशन जास्त देणार, लेस एनर्जी लागते. ठीक आहे, पुढं रेप्लिकेटही होऊ शकतो, म्हणजे नेक्स्ट जनरेशनला कॉपीज पण प्रोव्हाइड करता येतील आपल्याला, रेप्लिकेशनही करतो. सो हे सगळे बेनिफिट्स होते RNAचे ओव्हर DNA. म्हणून सुरुवातीला RNA ला आपण प्रिफर केला, आपण म्हणजे ऑर्गॅनिझम जर प्रिफर केलं ॲज अ जेनेटिक मटेरियल. क्लिअर आहे? पुढे तो बघा, अजून काही इन्फॉर्मेशन दिली. बिसाइड्स बायोमॉलिक्युल्स लाईक ॲसिटाइल कोएन्झाइम have a nucleotide in their molecular structure. Major evidence is existence of ribosome in the cell. In ribosome, translation process is catalyzed by RNA. These molecules might have undergone repeated replication and mutation. बघा, त्यांचं replication mutation होत गेलं, forming varieties of RNA molecules with varying size and catalytic property. Eventually, they might have developed their own protein coat. मग त्या RNAs ने स्वतःचं protein coat develop केलं असेल to survive the assembly of primitive cell. In due course, a double-stranded stable structure, the DNA might have been formed and thus continued the ongoing journey, which resulted in rich biodiversity on Earth. Clear आहे? तो सुरुवातीला RNAच होता, गरजेनुसार त्यांनी स्वतःला DNA मध्ये डेव्हलप करून घेतला. कळालं? समजलं? आता आपण पाहूयात ऑर्गॅनिक एव्होल्यूशनची थिअरी. काय पाहूयात? ऑर्गॅनिक एव्होल्यूशन. ऑर्गॅनिक एव्होल्यूशन म्हटल्यावरती मुलांना वाटतं की सर समथिंग रिलेटेड टू केमिस्ट्री, तर नाही. केमिकल एव्होल्यूशन वेगळं आहे, ज्याच्यात मॉलिक्युल्सचं एव्होल्यूशन घडलं आणि फर्स्ट लाईफ कशी तयार झाली. ऑर्गॅनिक एव्होल्यूशन मध्ये हे इकडे बघा, परत समजावतोय. आपण मॉलिक्युल्स पासनं फर्स्ट लाईफ आली, फर्स्ट लाईफ किंवा सेल आला, हे होतं तुमचं केमिकल एव्होल्यूशन. काय होतं? केमिकल एव्होल्यूशन. आणि तिथनं पुढं तुमची डायव्हर्सिटी, एवढे जगात एवढे प्रकारचे जे ऑर्गॅनिझम झाले, ही जी डायव्हर्सिटी आली ही असेल ऑर्गॅनिक एव्होल्यूशन. ठीक आहे, काय असेल? ऑर्गॅनिक एव्होल्यूशन. आता ऑर्गॅनिक एव्होल्यूशनसाठी बरेच सायंटिस्टनं वेगवेगळ्या थिअरीज दिल्या. त्याच्यामध्ये तुमचे लॅमार्क थिअरी आहे, ज्याला आपण एक्वायर्ड इनहेरिटन्सची थिअरी म्हणतो. मग तुमची ह्युगो डी राईसची थिअरी आहे, थिअरी ऑफ म्युटेशन असते. मग त्याच्यानंतर तुमचे डार्विन पण आहेत, चार्ल्स डार्विन, जे डार्विनिझम म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो? डार्विनिझम. तर आज मी आपल्या लेक्चरमध्ये मेन फोकस करणार आहे लॅमार्क आणि ह्युगो डी राईसची थिअरी. लॅमार्क आणि ह्युगो डी राईसची थिअरी. लेमार्कची थिअरी पण कशी चुकीची हे प्रूफ करण्यासाठी वेइसमॅन नावाचे सायंटिस्ट होते, ऑगस्ट वेइसमॅन, त्यांनी कसं कंट्रीब्यूट केलं आणि लेमार्कची थिअरी कशी डिसप्रूफ केली याच्यावरती पण आपण डिस्कस करू. उद्याच्या लेक्चरला आपण डार्विन्स थिअरी किंवा त्याला डार्विनिझम म्हणतो हे आपण पाहणार आहोत. ठीक आहे, सो लेट्स स्टार्ट विथ ऑर्गॅनिक एव्होल्यूशन. पहिले वर्ड बघा, एव्होल्यूशन म्हणजे काय? एव्होल्यूशन मध्ये इट्स अ लॅटिन वर्ड. ई म्हणजे फ्रॉम आणि वॉल्वेरी म्हणजे टू रोल. कुठल्या तरी ऑर्गॅनिझम पासून रोल होऊन आजचे तयार झालेत असं म्हणायचं त्याला. द ऍक्ट ऑफ अनरोलिंग और अनफोल्डिंग ऑफ नेचर. इट ब्रिंग्स अबाउट ऑर्डरली चेंज फ्रॉम वन फॉर्म टू अनदर, अँड दॅट इज द डेफिनेशन ऑफ ऑर्गॅनिक एव्होल्यूशन. ठीक आहे,
दिस चेंजेस रिझल्ट इन डिसेंडंट्स बिकमिंग डिफरंट फ्रॉम द अँसेस्टर. त्याच्यात म्हणायचं आहे की रोल जो होतोय हा ऑर्गॅनिझम असा दिसत होता, नेक्स्ट जनरेशन तयार झाली तर काहीतरी वेगवेगळे दिसायला लागले आणि प्रत्येक डिसेंड होत असताना काहीतरी तो वेगळाच रूप घेत चाललेला आहे. पुढे उतरला की काहीतरी वेगळा रूप घेतो, तो डिसेंड होतोय आणि डिसेंड होताना नेक्स्ट जनरेशन येताना काहीतरी पहिल्यापेक्षा तो वेगळा दिसत राहतो आणि यालाच ऑर्गॅनिक एव्होल्युशन म्हटलंय. आता त्याचं प्रिसाइज डेफिनेशन काय की प्रत्येक जनरेशन मध्ये दिसणार लगेच पटापटा पटापटा हे चेंजेस दिसणार का, तर नाही. ऑर्गॅनिक एव्होल्युशन मध्ये ते आपल्याला कायम सांगत राहतील की हा जो चेंज असेल, जो बदलत येणार आहे तो खूप स्लो असणार आहे. म्हणजे फादर आणि सन एवढा ड्रास्टिकली चेंज दिसणार नाही की वेगळी स्पीशीज म्हणायला लागेल. बिकॉज द होल इन सोल पर्पज ऑफ एव्होल्युशन इज टू फॉर्म अ न्यू स्पीशी हु कॅन लिव्ह बेटर इन द करंट एन्व्हायरमेंट. सो दॅट इज द होल पॉईंट. तो जर नवीन स्पीशी बनवायची म्हटल्यावरती एकाच जनरेशन मध्ये होणार आहे का, नाही. इट विल टेक मिलियन्स ऑफ इयर्स अँड थाउजंड्स ऑफ जनरेशन्स टू पास ऑन टू गिव्ह अ न्यू स्पीशी. सो मग ऑर्गॅनिक एव्होल्युशन कसं असणार आहे, कायम स्लो असणार आहे. ठीक आहे, इट विल बी स्लो. पुढे म्हणतात की ऑर्गॅनिक एव्होल्युशन ग्रॅज्युअल असते. कशी असते, ग्रॅज्युअल म्हणजे स्टेप बाय स्टेप होणार, एक एक स्टेपनं मायन्यूट चेंजेस होत राहणार. सो त्याला म्हणून आपण ग्रॅज्युअल. पुढे म्हणतात की ऑर्गॅनिक एव्होल्युशन कायम कशी असते, कंटिन्युअस असते. म्हणजे कुठलीच जनरेशन स्किप पण नाही करणार, पण तो बदल पटकन दिसून पण नाही येणार, कायम कंटिन्युअस. आणि लास्टली ती इरिव्हर्सिबल चेंज असणार, म्हणजे तो परत आहे तसा रिटर्न प्रिव्हियस जनरेशन सारखा दिसणार. तुम्हीच विचार करा ना की आपण म्हणतो की आपण माकडे एका कॉमन अँसेस्टर पासून आलोत, तो एक माकडासारखाच दिसायचा, बट नॉट अ ट्रू मंकी. ट्रू मंकी आज आहेत, ते आपले आणि मंकीच्या कॉमन अँसेस्टर होते. आज किती जरी ठरवलं त्यांच्यासारखं दिसायचं परत, तरी नेक्स्ट जनरेशन परत मागे नाही जाऊन एक्सप्रेस देणार, ते पुढेच काहीतरी अजून नवीन फॉर्म मध्ये इव्हॉल्व्ह करणार. आता याचा एक साधा प्रूफ द्यायचा म्हटला तर आपले अँसेस्टर्स एप्स होते ना. एप्स मध्ये तुम्ही बघितलं असेल ब्रेन व्हॉल्यूम किंवा हे वरचा भाग छोटा होता, जॉ मोठा होता, कारण की तेव्हाचे जनावर फक्त खायचं काम करायचे, विचार करायचं कमी. आज आपण एक लेवलला आलोत की विचार पण करतोय आणि खातोय पण, तर दोन्हीचा साईज सेम झालाय. काय झालं, दोन्हीचा साईज सेम. बट इव्हेंच्युअली असं म्हणतात की ह्युमन हॅज स्टार्टेड टू थिंक अ लॉट. तो ब्रेनची जागा अजून वाढणार, म्हणजे ते एवढं मोठं होईल आणि हे अजून छोटं होऊन जाईल, आपलं खाणं कमी होत जाईल. हे जस्ट प्रेडिक्शन्स देतात काही काही लोक. बट ह्याच्यात मला सांगायचं काय, आपण परत मागच्यासारखं दिसू नाही शकत, आपण पुढेच चेंज होत जाणार. तो कंटिन्युअस आहे आणि इरिव्हर्सिबल चेंज आहे. थ्रू विच द प्रेझेंट डे कॉम्प्लेक्स फॉर्म्स ऑफ लाईफ डेव्हलप फ्रॉम सिम्पल प्री एक्झिस्टिंग. त्याच्यात सांगतात की प्रिव्हियस ऑर्गॅनिझम जे होते ना ते सिम्पल फॉर्म होते, त्यांच्यापासून आजचे नवीन फॉर्म्स तयार झालेले आहेत. आजचे नवीन फॉर्म्स त्यामुळे तयार झालेले आहेत. कळालं. आता याच्यात भरपूर सायंटिस्टचे कंट्रीब्युशन्स होते ॲज आय सेड. सो ह्या वाक्यात तुम्ही एक ऑब्झर्व करा, जुना तो सिम्पल, आजचा तो कॉम्प्लेक्स पण आलाय, स्टेप बाय स्टेप आलाय, कंटिन्युअस चेंज घेत आलाय आणि बेटर होत गेलाय. काय होत गेलाय, बेटर. समजते काय होत गेला, बेटर होत गेला. सो ह्याच्यासाठी डार्विनने खूप छान स्टेटमेंट मांडली, दॅट इज डिसेंट विथ मॉडिफिकेशन. हा पहिली जनरेशन, काही जनरेशन नंतर हा आला असेल, तर हा याच्यापेक्षा मॉडिफाईड असेल. त्याच्यापासून हे आले, हे अजून ह्याच्यापेक्षा बेटर मॉडिफाईड असेल. उतरता येईल, नेक्स्ट जनरेशनला उतरलं पण अजून मॉडिफाय होऊन. ह्या वाक्याला खूप कायम लक्षात ठेवा, ऑर्गॅनिक एव्होल्युशन कॉजेस डिसेंट विथ मॉडिफिकेशन. ठीक आहे, डिसेंट विथ मॉडिफिकेशन. चलो आता आपण स्टार्ट करूया पहिली थिअरी, दॅट इज लेमार्क्स थिअरी. या थिअरीचं नाव आहे थिअरी ऑफ एक्वायर्ड इनहेरिटन्स. काय नाव आहे, थिअरी ऑफ एक्वायर्ड इन. दिस थिअरी वॉज गिवन बाय लेमार्क, आणि म्हणून याला लेमार्किझम पण म्हणतो. लेमार्किझम. ठीक आहे. आता या थिअरीमध्ये 3 असे पॉस्ट्युलेट्स होते. पहिला, समथिंग नोन एज व्हायटल फोर्स. पहिला काय होता, व्हायटल फोर्स. दुसरा, यूज अँड डिसयूज.
यूज अँड डिसयूज ऑफ ऑर्गन. तिसरा पॉस्ट्युलेट डिसयूज. तिसरा पॉस्ट्युलेट आहे वेस्टिजियल ऑर्गन्स. तर 3 पॉस्ट्युलेट्स काय सांगतात लेमार्कच्या थिअरी की तुमचा कोणताही ऑर्गन जर डेव्हलप होणार असेल तुमच्या शरीरात तर काहीतरी इंटरनल फोर्सेस असतात. काय म्हणलेत? देर आर सम इंटरनल फोर्सेस, त्याला वायटल फोर्सेस म्हणलेत, दॅट कॉज इंटरनल फोर्सेस दॅट कॉज डेव्हलपमेंट और इवन फॉर्मेशन, म्हणजे डायरेक्ट नवीनच फॉर्मेशन ऑफ ऑर्गन्स. जसं की त्यांनी एक्सप्लेन करायचा प्रयत्न केला इन केस ऑफ युअर जिराफ. त्यांचं म्हणणं काय आलं, जिराफ आहे ना ह्यांची नेक छोटी होती पहिलं, काय होती? छोटी होती. पण काय झालं, त्यांनी खालचे पाले खाल्ले झाडाचे, गवत संपलं, खालच्या हाईटचा पालाही संपला, आता पाला वरच्या एरियाचा होता. मग त्यांनी स्वतःची नेक फोर्स केली. काय केली? फोर्स केली सो दॅट दे कॅन रीच द लीव्स दॅट आर प्रेझेंट ॲट द हाईट, आणि तिथले खायचा प्रयत्न. तो एक इंटरनल फोर्स होता त्या ऑर्गॅनिझमच्या बॉडीमधनं तयार झाला, तो इंटरनल फोर्स विच इज अन हायपोथेटिकल फोर्स, ज्यानं त्याला फोर्स केलं इंटरनली तो चेंज आणायला आणि ते नेक वाढवायला. नेक्स्ट सांगितलं त्यांनी कुठलाही ऑर्गन तयार होण्यासाठी, कुठलाही कॅरेक्टर तयार होण्यासाठी त्या ऑर्गनचं यूज आणि डिसयूज होणं गरजेचं आहे. याच्यासाठी त्यांनी एक एक्झाम्पल पण दिलं होतं ब्लॅकस्मिथचं. ब्लॅकस्मिथ लोहार, सोनार का एक लोहार का, लोहार म्हणजे ब्लॅकस्मिथ. हा ब्लॅकस्मिथ काय करतोय, खूप वर्ष आपला राईट हँड किंवा राईट हाताने हॅमर मारतोय, त्याचा हात खूप मोठा, तो ब्लॅकस्मिथचा आर्म. आता त्याने पाहिले की वडिलाचा राईट आर्म पण मोठा होता आणि लेकरू पण काय झालं, राईट आर्म त्याचा मोठाच होता जेव्हा तो कामाला लागला. बट तुम्हाला लक्षात येतं काय, कुठंतरी हायपोथेटिकल चुकीचं आहे. कारण की काय होतं, पूर्वी लोहारचं पोरग लोहार, सोनारचं पोरग सोनार, शेतकऱ्याचं पोरग शेतकरी, वॉचमॅनचं पोरग वॉचमॅन, असं ते नेपोटिझम फॉर्ममध्ये कामच चालायचे है ना. तर मग लेकरालाही ब्लॅकस्मिथच व्हावं लागलं म्हणून त्याचा आर्म मोठा होता. सो इट वॉज जस्ट वर्किंग. ते बिग आर्म कॅरेक्टर फ्रॉम द फादर हॅजंट बीन ट्रान्सफर्ड टू द बिग आर्म टू द सन. त्याने ते डेव्हलप केलं. म्हणजे ह्याच्यात पूर्णपणे असं सांगायचं आहे की मेसीचं पोरग मेसी सारखंच खेळणार, रोनाल्डोचं पोरग रोनाल्डो सारखंच खेळणार, जे की चुकीचं आहे. कारण की यांचं म्हणणं असं या थेअरीमध्ये की पॅरेंट जनरेशननं जगताना जे कॅरेक्टर शिकला तो कॅरेक्टर तो जेनेटिकली ट्रान्सफर करणार, हे ते होल पॉइंट आहे. थिअरी ऑफ ॲक्वायर्ड इनहेरिटन्स सांगतंय काय की जे त्या माणसानं स्वतःचं कॅरेक्टर शिकला, थ्रू आउट लाईफ जे स्वतःला डेव्हलप केलं, ते कॅरेक्टर आपोआप नेक्स्ट जनरेशनला पास होणार असं नाही आहे ना. असं असतं तर चांगल्या हिरोची लेकरं चांगली ऍक्टिंगच केली असते ना. शाहरुख खान SRK लाईक स्टार ऑफ बॉलिवूड, बट हिज सन इज नॉट इन ऍक्टिंग, डिफरंट फील्ड मध्ये, इज लाईक डायरेक्टर. सो व्हॉट आय एम ट्राइंग टू से इज ते जेनेटिकली कॅरेक्टर येत नाही. बट लॅमार्क आहे ना 17th सेंचुरीमध्ये जाऊन सांगितलं होतं त्यांना, व्हॉट डू एक्सपेक्ट. सो त्यांची आयडिया होती, थॉट होता. सो ह्याच्यातून आलं की जो ऑर्गन जास्त यूजमध्ये तो इम्प्रूव्ह होणार आणि जो ऑर्गन कमी यूजमध्ये तो काय होणार, बारीक होऊन जाणार. काय होणार, बारीक. मग ते वरच्या थिअरीला पण सपोर्ट करतं की त्यांनी जास्त नेक सारखंच वापरायचा प्रयत्न केला आणि तिथं वायटल फोर्स देत गेले आणि जिराफचं नेक वाढलं, जिराफचं नेक. आणि शेवटी सांगितलं की ज्या ऑर्गन्सला तुम्ही कमी यूज करताय किंवा डिसयूज करताय ते हळूहळू वेस्टिज्युअल होणार आणि दे विल लूज देअर फंक्शनिंग. मग असे बरेच वेस्टिज्युअल ऑर्गन्स बद्दल पण त्यांनी सांगितलं. मग ते हेही म्हटले की डिसयूज करत असताल तर ते एलिमिनेट होऊन जाणार, पण अजून तरी एलिमिनेट नाही झालेले बरेच अजून ऑर्गन्स आपल्या शरीरात आहेत तसे प्रेझेंट आहेत. लाईकवाईज युअर वर्मी फॉर्म अपेंडिक्स. हा, आपल्या अँसेस्टर्समध्ये वर्मी फॉर्म अपेंडिक्स काय डायजेस्ट करण्यासाठी होता, सेल्युलोज डायजेस्ट करण्यासाठी होता. आपल्यामध्ये आता ते डायजेशन करत नाही सेल्युलोजचं, इकोलाई बॅक्टेरिया सीकम मध्ये करतो. देन नेक्स्ट इज प्लायका सेम्युलोनारिस. प्लायका सेम्युलोनारिस नावाची एक डोळ्यावरती मेम्ब्रेन आहे, ट्रान्सपरंट मेम्ब्रेन असते आपल्या अँसेस्टर्समध्ये, जे पाण्यामध्ये पाहू शकत होते ते आज आपल्यामध्ये गरज नाहीये. त्याला अजून एक नाव देतात, निक्टेटिंग मेम्ब्रेन म्हणतात.
निकटेटिंग. नेक्स्ट आहेत ऑरिक्युलर मसल्स. काही जण कान हलवू शकतात माहिती आहे ना, काय काम आहे त्याचं, काहीच नाही. बट आपल्या अँसेस्टर्स किंवा आता दुसरे तुम्ही जर प्रायमेट्स बघितले तर त्यांच्यामध्ये कानांची डिरेक्शन चेंज करता येते सो दॅट दे कॅन लिसन द साऊंड इन अ व्हेरी प्रिसाईज डिरेक्शन. बट आपल्यामध्ये काही कामाचं नाहीये म्हणून बारीक झालेत ते मसल. ऑरिक्युलर मसल. ठीक आहे, ऑरिक्युलर मसल. नेक्स्ट वी हॅव विजडम टूथ. विजडम टूथ अजून तरी आपल्या काही कामाचंच नाही आहे. आपल्या अँसेस्टरमध्ये मे बी असेल विजडम टूथ असेल, और इवन कॅनाइन. कॅनाइन टूथ आपण म्हणतो की कॅनाइन टूथ इज यूज फॉर टिअरिंग, पण आपण कुठला आता कच्चा मांस खातो की त्याला धरून असं टिअर करणार आहे कॅनाइन? नथिंग. पुढं विजडम टूथ. ॲब्सचं मसल, ॲब्सचे मसल्स म्हणतो ना ट्रान्सवर्स ॲब्डॉमिनस. ट्रान्सवर्स ॲब्डॉमिनस. अगेन नो यूज. काय करतो, कुठला आपण डेली ऍक्टिव्हिटी ॲपच्या मसलनं करतो? क्रंचेस तर जिम मध्ये मारतो रे आपण, है ना? क्रंचेस जिम मध्ये मारतो, पण इट इज अ वेस्टिजल मसल. या यू कॅन डेव्हलप इट, बट ट्रान्सवर ॲब्डॉमिन इथं एक शीत असते ना, काही कामाचे. काही डेली लाईफस्टाईल वर्किंग मध्ये काहीच फंक्शन करत नाही, पण थिन राहतं, पण त्याला डेव्हलप करावं लागतं. ठीक आहे. सो दीज आर द वेस्टिजल ऑर्गन्स. दे आर येट टू बी पेरिश्ड, पण म्हणतात की ते होणार आहे. बट त्यांनी सांगितलं होतं की जे काही ऑर्गन कामाचे नसतात ते निघून जातात. आहेत ना अजून पण वेस्टिजल फॉर्म मध्ये पण एलिमिनेट झालेले. तो कुठेतरी अक्वायर्ड इनहेरिटन्स एकच गोष्ट आपल्याला सांगायचा प्रयत्न करत होता की तुम्ही लाईफमध्ये जे कॅरेक्टर मिळवता ते नेक्स्ट जनरेशनला पास होतं, पण तसं होणार. आणि ह्याचा प्रूफ म्हणण्यापेक्षा ह्या थिअरीला डिसअप्रूव्ह करण्यासाठी एक सायंटिस्ट आले. त्यांनी दिली ती थिअरी ऑफ जर्म प्लाझम. थिअरी ऑफ जर्म प्लाझम गिवन बाय ऑगस्ट वेइझमन. कोण होते? ऑगस्ट वेइझमन. त्यांनी दिली थिअरी ऑफ जर्म प्लाझम. दिली थिअरी ऑफ जर्म प्लाझम. आता थिअरी ऑफ जर्म प्लाझम मध्ये काय केलं त्यांनी? आपण म्हणूया त्यांनी एक माईस घेतला. मग काय घेतला? माईस. हा एक उंदीर आहे. ठीक आहे. आता ते काय करायचे, या उंदराची शेपूट कापायचे. ठीक आहे. या उंदराचे काय केले त्यांनी? शेपूट कापले. शेपूट कापल्यानंतर त्याला रिप्रोड्यूस करू दिलं. त्याला काय केलं? रिप्रोड्यूस करू दिलं. आणि त्यांनी ऑब्झर्व केलं की नेक्स्ट जनरेशन पण अजून बी तशीच आहे, विथ टेल. टेल होती त्याला. तो उंदीर आला, टेल सगळ्यातच होता. सोबत होता, टेल सोबतच होता. नेक्स्ट जनरेशन परत त्याची टेल कापली, परत त्याची टेल कापली कापली. परत एक जनरेशन पुढे गेला. परत नेक्स्ट जनरेशन, ह्यांना जे लिकरू झालं ह्यांची नेक्स्ट जनरेशन होती, ते परत टेलची होती. आणि ही डिड दिस फॉर ॲटलिस्ट 21 generations. For 21 generation, and still he found the mice was with a tail, without legs ही आला, with a, ठीक है, still mice was having a tail. तुम्ही विचार करा, प्रत्येक माईसला जन्माला आलं की त्याची टेल कापायचं, म्हणजे त्याला थ्रू आउट त्याची लाईफ माहितीच नव्हतं त्याला टेल होती कधी.
तर म्हणजे ते त्याचा ॲक्वायर्ड कॅरेक्टर आहे. त्या लाईफमध्ये टेल कधी गरज नाही पडली. नेक्स्ट जनरेशनला परत टेल आलीच, परत पुढच्या जनरेशनला का त्याला जन्माला टेल कापली, परत नेक्स्ट जनरेशनला बघतच गेलं. तो 21 जनरेशन पर्यंत ही स्टील फाउंड दॅट काय टेल होतीच. सो वेस्टमॅन म्हणले की बाबा जे कॅरेक्टर ते एक्वायर करते एखादं ऑर्गॅनिझम लाईफमध्ये, ते त्याच्या जर्म प्लाझम म्हणजे जीनोम मध्ये जाणार नाही. कॅरेक्टर्स acquired during life are not incorporated in the germ plasm और त्यालाच म्हणतो जीनोम. मेन जेनेटिक मटेरियल मध्ये ते कॅरेक्टर जाणार नाही. आणि मग इथून ही थिअरी काय केली, इट डिसअप्रूव्ड द लेमार्क्स थिअरी. लेमार्क्स थिअरी ऑफ एक्वायर्ड इनहेरिटन्स. समजलं? तो ऑगस्ट वेस्टमॅन डिसअप्रूव्ड दॅट थिअरी. कळलं काय केलं त्यांनी? डिसअप्रूव्ह थिअरी, लेमार्क्स ऑफ एक्वायर्ड इनहेरिटन्स. क्लिअर? तर बघूया काय म्हणते टेक्स्टबुक मध्ये. बघा, you have studied Lamarck's theory of inheritance of acquired character in 10th standard. According to this theory, the traits are acquired due to internal forces, changes in environment, and new needs, and the use and disuse of organs. After several generation, it gives rise to a new species. This theory was disapproved by whom? A German biologist, August Weismann. काय कळलं? कोण आहे? ऑगस्ट वेस्टमॅन थिअरी काय केली? Disapprove. So who cut the tail of many rats for several generations but could not find any change in the size of tail even after 21 generation. He concluded that variation produced in somatic cells, somatoplasm किंवा जनरल सेल्स, आपल्या बॉडीचे सेल्स, गॅमेट सोडून ते सगळ्या सेल्सला सोमॅटिक सेल्स म्हणतात. सोमॅटिक सेल्स मधले व्हेरिएशन हे कधीच इनहेरिट होत नाहीत, नॉट इनहेरिटेड, while variation produced in germ cells म्हणजे जर्म प्लाझम, तिथं जर व्हेरिएशन झाले तरच ते इनहेरिट होतात नेक्स्ट जनरेशनला. अँड ही प्रपोज द थिअरी ऑफ कंटिन्युटी ऑफ जर्म प्लाझम. तर डाऊट याच्यात मधलं. सो आज आपण बघितलं लेमार्क्स थिअरी, युरे मिलर एक्सपेरिमेंट आणि ऑर्गॅनिक एव्होल्युशन म्हणजे काय. लास्टली वी टॉक्ड अबाउट ऑगस्ट वेस्टमॅन्स थिअरी. ठीक आहे. आता नेक्स्ट लेक्चरला आपण डार्विनिझम स्टार्ट करणार. डार्विनिझम मध्ये आपण बघणार अ व्हेरी क्लोजेस्ट थिअरी विच कॉज्ड फॉर्मेशन ऑफ और डायव्हर्सिटी ऑफ सो मच ऑफ टाइप्स ऑफ ऑर्गॅनिझम्स. ठीक आहे. सो नेक्स्ट लेक्चर उद्याच्या आपण भेटूयात परत एकदा. चलो टिल देन गुड नाईट, बाय.